आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. पहा किती सुंदर दृश्य आहे देवाचे. आले वचनला पाहूया. इब्रिक रासपत्र 11:2 वचनामध्ये आमच्या पूर्वजन विश्वासाने देवाकडून चांगली साक्षी प्राप्त केली. चांगली साक्षी प्राप्त केली. हो, कसली साक्षी प्राप्त केली? तुम्ही प्रेषितांची कृती 13:22 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी सौलाला ढकलून दिलो, पण इशाईचा मुलगा दाऊदला मी निवडून घेतलो आणि तो माझ्या मनाच्या योग्य आहे आणि मला जे काय आवडल सर्व करणार असं देवाने साक्षी दिली होती. पहा, देव आमच्या आवडीचं काम करतो, पण देवाच्या आवडीचं काम दाऊद करणार हे देवाला ठाऊक होतं. म्हणून दाऊदाला निवडलं, राजा म्हणून निवडलं. तुम्ही पहिला शामुएल 16:1 मध्ये पाहत आहे. परमेश्वर म्हणतो शमूएलला, हे शमूएल आणखी किती दिवस तू शोक करत राहणार? तुला धक्का मारला बरोबर आहे, पण आता ईसाच्या एकाला मी निवडलेला आहे. आणि 4 वचनामध्ये येशू म्हणतो, त्याला माझ्यासाठी अभिषेक कर. इस्रायल लोकांसाठी अभिषेक केला होता, पण या दाऊदाला कारण माझ्या प्रिय राहायला, माझ्या आवडीचं काम करे हे देवा आवड होता. आणि तसं पहिला राजा 15 दाऊदाने एका केली, पण आयुभर देवाच्या समोर चूक केली नाही. देवाचे जे काय अंग ते सब केले त्याची गोष्ट आहे, पण दाऊदाने करून दाखवलं. हो, देवा आवडणारा आहे असं देवाने त्याला त्याच्याबद्दल साक्षी दिली. तुमच्याबद्दल कसं आहे? देवाचे खाते असेल की तुम्ही पाप करणार नाही, हे काम करणार, देवाच्या आवडीचं गोष्ट करणार, देवाचं मन ओळखून असं तुमच्याबद्दल साक्षी आहे का? आपण साक्षी प्राप्त करूया. होय बापा, धन्यवाद प्रभू. आज आम्ही वचन ऐकलो की विश्वासाने आम्ही जाण्याने आमच्या पित्याने देवाशी प्राप्त केली. एक दाऊदाने सत्य केली की तो माझ्या प्रिय आहे, सर्व करणार, माझी इच्छा पूर्ण करणार. आज देवाबा, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही या जगामध्ये आमची इच्छा करणे सोपं आहे, पण तुझ्या मर्जी पूर्ण अवघड आहे, पण आम्ही करणार. आम्हाला शिकव प्रभू, तुझी काय आहे त्याप्रमाणे चालायला मदत कर. लहान थोराला सर्वांना आशीर्वाद येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन, आमेन.